नमस्कार. भारतीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत अशी पुरणाची पोळी, जी तुम्ही पहिल्या वेळा पण बनवत असाल तरी सुद्धा तुम्हाला बनवता येईल. अगदी परफेक्ट प्रमाण मी इथे सांगितलेलं आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मग. बघा किती टम्म फुगलेली आणि मऊ लुसलुशीत अशी आपली पुरणाची पोळी झालेली आहे. मस्तच. महाराष्ट्रामध्ये सणासुदीला अगदी आवर्जून घरोघरी पुरणाच्या पोळ्या बनवल्या जातात आणि असं म्हणतात की ज्या स्त्रीला पुरणाची पोळी येते ती खरी सुगरण असंही म्हटलं जातं. आणि अगदी सोपी पद्धत आहे. तर तुम्ही पहिल्या प्रयत्नातच तुम्हाला जमणार नसेल तर अगदी 2-3 वेळा ही प्रोसेस केली तर तुम्हाला अगदी परफेक्ट पुरणाची पोळी बनवता येईल. तर सुरुवात करते. यासाठी मी 1 वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे. डाळ अगदी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. कुकरमध्ये पाणी घातलं आहे मी. पाण्याला उकळी आल्यानंतर डाळ आपण त्यात सोडूया आणि अगदी 5 मिनटानंतर त्यात मी आता पाव टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून इथे मी तूप घातलेलं आहे आणि डाळ अगदी 5 ते 6 मिनटं आपल्याला शिजू द्यायची आहे. मग झाकण लावून 4 शिट्ट्या करून अगदी मऊसूत आपल्याला डाळ इथे शिजवून घ्यायची आहे. आणि आता ही पाणी गाळून घेते डाळीचं आणि ते पाणी आपण कटाच्या आमटीसाठी वापरू शकतो. आणि डाळ थंड करायला चाळणीत घालून ठेवलेली मी. आता गूळ आपण कापून घेऊया. इथे मी 1 वाटी डाळसाठी 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि गूळ अगदी बारीक कापून डाळमध्ये मिक्स करून घेऊया. आणि हे डाळ आणि गूळ आपण चाळणीत घालून अगदी बारीक चाळून घेणार आहोत. पुरण अगदी गाळून घ्यायचं आहे पेल्याच्या मदतीने. अगदी मऊसूत आपल्याला पुरण इथे गाळून घ्यायचं आहे. आणि गूळ घातल्यामुळे अगदी ते पातळ होतं पुरण. त्याच्यामुळे आपण घट्ट करण्यासाठी आपण ते पुरण आता गरम करून घेणार आहोत. आणि ही प्रोसेस अगदी पुरण गरम करत असताना अगदी चाळतच राहायचं आहे, नाहीतर ते खाली चिपकू शकतं. मीडियम गॅसवर अगदी फिरवत फिरवत पुरण आपलं अगदी घट्ट होईपर्यंत आपल्याला चाळत राहायचं आहे. आणि पुरण घट्ट झालं कसं समजायचं, तर हा डाव असा उभा राहिला की समजून जायचं पुरण आपलं घट्ट झालं आहे आणि एकजीव गोळा बनतो त्याचा, तरीसुद्धा समजून जातं की झालं आहे आपलं पुरण. इथे मी वेलची पावडर घातली आहे आणि वेलची पावडर मिक्स करून आता पुरण आपण थंड करून घेऊया. आता मी कणिक मळून घेते. त्यासाठी मी 1 वाटी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं. तुम्ही यामध्ये मैदासुद्धा घालू शकता. अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठसुद्धा घालू शकता. पाव टेबलस्पून हळद, पाव टेबलस्पून मी इथे मीठ घातलेलं आहे आणि 2 टेबलस्पून तूप घातलेलं आहे. तूप अगदी हाताने मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे. तुपामुळे सुद्धा आपली पोळी अगदी मऊसूत होते. आणि थोडं थोडं पाणी घालून मऊसूत कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे या प्रकारे. आणि ही कणिक मळून अगदी अर्धा ते 1 तास झाकण ठेवून आपल्याला रेस्टसाठी ठेवायची आहे. त्याने सुद्धा पोळी खूप छान बनते. आता मी इथे एक गोळा घेतलेला आहे कणकेचा आणि त्याची बघा हाताने अशी वाटी करून घ्यायची आहे. आणि पुरणाचा गोळा मी इथे घेतलेला आहे. तुम्हाला हवं तेवढं पुरण तुम्ही यात घालू शकता कमी जास्त आवडीनुसार. आणि हळूवारपणे बंद करून घ्यायचं आहे आणि अगदी दाबून दाबून लाटी आपल्याला एकसंध करून घ्यायची आहे. आणि पीठ लावून हळूवारपणे आपल्याला पुरणाची पोळी लाटून घ्यायची आहे. बघा अगदी हळूवारपणे लाटायची आहे. काठ लाटायचे आहेत. अगदी गोल गरगरीत अशी पोळी इथे लाटून झालेली आहे माझी. आता मी तुम्हाला शेकूनसुद्धा दाखवते. तवा अगदी गरम करून घ्यायचा आहे. अगदी 2 मिनिटाने पोळी पलटी करून बघा पोळी किती टम्म आपली फुगलेली आहे. तूप घालायचं आहे. तूप लावून इथे खमंग अशी आपल्याला पोळी शेकून घ्यायची आहे. तूप आणि पोळीचं कॉम्बिनेशन तर भन्नाटच आहे. आणि आपली पोळी बघा ती छान कलरसुद्धा आलेला आहे आणि अगदी गुबगुबीतसुद्धा फुगते.
दोघं साईडने पोळी खमंग शेकून झालेली आहे. अशा प्रकारे मी सगळ्या पोळ्या बनवून घेते इथे. मस्तच या प्रकारे तुम्ही सुद्धा करून बघा. बघा, माझी संपूर्ण थाळी तयार झालेली आहे. पुरणाची पोळी, खीर, कटाची आमटी, भजी, पापड, अगदी संपूर्ण थाळी माझी तयार झालेली आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.